भरपूर लोकांना एक प्रश्न असतो की जे बॅचलर मुलं असतात त्यांची खूप लाईफ परफेक्ट असते की एंट्री केल्याबरोबर इथे एक महाराजाची फ्रेम लावलेली आहे. सो आल्याबरोबर एक पॉझिटिव्ह वाईब येते रूममध्ये आल्याबरोबर. कोणीतरी याच्यामध्ये चहा बनवलेला आहे, त्यांनी बनवला होता चहा आणि आता तो तसंच पातेलं आहे, धुतलेलं वगैरे नाही. तर नेक्स्ट टाइम जेव्हा मूड होईल चहा प्यायचा किंवा काही करायचं तेव्हा मला तर वाटतं ही 20s जे अर्ली 20s असतात, 20, 21, 22, 23 सगळ्यात हार्ड टाईम असतो मुलांसाठी. परत मुलींचं तरी लास्ट ऑप्शन असतं की लग्न करायचं, नाही काही झालं एक्झाममध्ये फेल झाले वगैरे लग्न करून घेतात. मुलांचं लास्ट ऑप्शन काय आहे? महाराजांचं दर्शन घेऊन चला व्हिडिओ स्टार्ट करूया. ओके 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 तर आज खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण भरपूर लोकांना एक प्रश्न असतो की जे बॅचलर मुलं असतात त्यांची खूप लाईफ परफेक्ट असते किंवा त्यांची खूप मजा असते त्यांच्या लाईफमध्ये. स्पेशली जे मुलं शिकण्यासाठी बाहेर असतात किंवा माझ्यासारखे काही कोर्स वगैरे करत असेल. सो मी एक CS चा कोर्स करतो, जर तुम्हाला माहिती असेल तर, कंपनी सेक्रेटरी. त्याच्याविषयी दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण बोलू. सो आजचा व्हिडिओ स्पेशल त्यांच्यासाठी जे म्हणतात की बाहेरात होतो आणि तुझी मजा आहे वगैरे. तर एक लाईफस्टाईल दाखवायची आहे की बॅचलर मुलांची लाईफस्टाईल कशी असते आणि कोणत्या परिस्थितीमध्ये ते जगतात किंवा ठीक आहे आपण बघूया त्याविषयी बोलूया. सो स्पेशली आज एक रूम टूर देतो आहे मी. तर जेव्हा आपण एंट्री करतो इथून, कपडे वगैरे दुर्लक्ष करा कारण हँगर वगैरे नाही येते, तर असेच कपडे कुठे पण दिसन तुम्हाला. सो इथून एंट्री केल्याबरोबर इथे एक महाराजाची फ्रेम लावलेली आहे. सो आल्याबरोबर एक पॉझिटिव्ह वाईब येते रूममध्ये आल्याबरोबर आणि महाराजांची मूर्ती म्हणलं तर एक डेडिकेशन आणि एक आत्मविश्वास पण निर्माण होतो स्वतःमध्ये. सो एंट्री केल्याबरोबर इथे एक बेड आहे, तिथे परत कपडे वगैरे ठेवलेले आहे, इग्नोर इट. सो तिथून बेड आहे, त्याच्यानंतर एक इथे एक डेस्क आहे, बुक्स आहे. लेक्चरसाठी एक फोन घेतलेला मी, सेकंड हँडच आहे ऑब्वियसली. तुम्ही बघू शकता डेस्क वगैरे आणि ह्या गाद्या वगैरे इथे ठेवलेल्या आहे. आता तुम्ही म्हणता 2 गाद्या काय, तर माझा एक रूम पार्टनर आहे, तो ड्युटीवरती असतो, दिवसभर बाहेरच असतो. सो मी एकटाच असतो, त्याच्यामुळे ब्लॉगिंग वगैरे व्हिडिओ वगैरे करू शकतो आणि माझी स्टडी पण चांगल्या प्रकारे होते. तर ठीक आहे, ही अशी एक रूम आहे छोटीशी. तर आपण बाल्कनीमध्ये जाऊया, बाल्कनी गॅलरीमध्ये जाऊया आणि बाहेर बघूया कशी आहे. त्याच्यानंतर मग आपण त्याच्यावरती डिस्कस करणार आहे की लाईफस्टाईल वगैरे कशी असतात मुलांची, बॅचलर मुलांची. तर ठीक आहे, आपण गॅलरी आहे आमची, तुम्ही बघू शकता. कूलर तर बंद आहे आणि आता चालू करावं लागेल कारण गरमी खूप वाढलेली आहे. सो इकडे पण थोडं इग्नोर करा, खूप कचरा वगैरे झालेला आहे आणि प्लॉटिंग वगैरे बघू शकता तुम्ही. गॅलरीमधून असा व्ह्यू दिसतो. एवढं काही खास नाही आहे कारण खूप मच्छर येतो रात्री. इथे गॅस वगैरे काही जर गरज पडली, कारण मेसचे डबे तर येतात 2 टाईम. जर कधी मूड झाला मॅगी वगैरे खायचा तर सो आम्ही बनवतो. आता कोणीतरी याच्यामध्ये चहा बनवलेला आहे, त्यांनी बनवला होता चहा आणि आता तो तसंच पातेलं आहे, धुतलेलं वगैरे नाही. तर नेक्स्ट टाईम जेव्हा मूड होईल चहा प्यायचा किंवा काही करायचं तेव्हा धुवून निघालते, असं तर धुणारच नाही कोणी. सो अशी बॅचलर मुलांची लाईफ. तर अशी एक माझी छोटीशी रूम आहे. तर राहिला प्रश्न लोकांचा, कारण खूप सारे असे लोक असतात की जे टोमणे मारत असतात की आता तुझं एवढे झालेलं आहे आणि आता तरी काहीतरी कर वगैरे. सो मला तर वाटतं ही 20s जे अर्ली 20s असतात, 20, 21, 22, 23 सगळ्यात हार्ड टाईम असतो मुलांसाठी. मुलींचं नाही माहिती एवढं. तर त्याच्यामध्ये करिअरचं बघावं लागतं, सगळंच बघावं लागतं. जवळपास ड्युटीला वगैरे लागलेले असतात आणि जे आमच्यासारखे कोर्स करणारे असते ते असेच चालू असतं त्यांचं अटेम्प्ट. मी तर अजून अटेम्प्ट दिलं नाही, बट बघू आता काय होतं. सो खूप स्ट्रगल असतो 20s, 21 अशा एज ग्रुपमध्ये. तर याच्यावरती एक व्हिडिओ मी स्पेशली डेडिकेट करणार आहे. एक आमचा रिलेटिव्ज नाही पण जवळचा एक फ्रेंड आहे माझा. तो एक गव्हर्मेंट जॉबला आहे. सो त्याची जी स्टार्टिंग फेज होती ती पण खूप हार्ड होती, आमच्यासारखीच होती आणि खूप एक तर महत्त्वाचे म्हणजे त्याचे वडील एक्सपायर झाले होते. तर तो घरचा सर्वात मोठा होता तो. तर त्याची एक खूप सिच्युएशन हार्ड होती. त्याचा पण आपण एक इंटरव्ह्यू घेणार आहोत 2-4 दिवसामध्ये, तो पण तुम्हाला बघायला भेटेल. तर महत्त्वाचं म्हणजे जे पॅरेंट्स लोक असतात, जे घरचे मोठे असतात की तू काहीतरी कर वगैरे, त्यांची अपेक्षा असते आपल्याकडून, आपण पण 100% देतो.
बट आता काही गोष्टी अशा असतात की तिथं मोटिवेशन लागतं आपल्याला, आणि तेव्हा त्या घरच्याकडून पण भेटत नाही आणि बाहेरचे पण डिमोटिवेट करतच असतात आपल्याला. तर अशा गोष्टीकडून दुर्लक्ष करायचं. मी तर खूप दुर्लक्ष करतो. मला स्पेशली जे रिलेटिव्ज असतात, जे टोमणे वगैरे मारतच असतात की असं कर तसं कर, जॉब वगैरेचं बघ, तर मी इग्नोर करत असतो. आता बऱ्याच लोकांना, माझ्या रिलेटिव्समधल्या लोकांना तर हे केस वगैरे आवडत नाही. सो मी इग्नोर करतो त्यांना की ही माझी लाईफ आहे, मी कसं पण जगल. तर हा व्हिडिओ माझ्या पॅरेंट्सपर्यंत कधी जाईल सांगता येत नाही, कारण मी अजून या चॅनलबद्दल घरी सांगितलेलं नाही. तर हा व्हिडिओ तर सध्या तर बघणार नाही ते, पण अशी काही लाईफस्टाईल आहे माझी. आता मेसचं जेवण बघायचं झालं तर घरच्याला वाटतं 2 टाईमचा मेसचा डबा येतो आणि बसून खायचं, स्टडी वगैरे करायची. तर ते डब्बा तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे येतो तो, आणि तुम्हाला खरंच खावा वाटतो तो. जर जे बोलतात की तुम्हाला 2 टाईमचं खायला भेटतं, खूप चांगलं आहे ते, कामधंदे नाही आहे काही, तर ते फक्त 2 दिवस तुम्ही मेसचं खाऊन बघा. जर नाही गावाकडे पळाले तुम्ही परत, तर मग बघा तुम्ही. कारण आता आम्हाला भरपूर वर्ष झाले, बाहेरच राहतो, बाहेरच खातो. सगळ्यात खूप हार्ड परिस्थिती म्हणजे जेव्हा मेसचा डबा येतो आणि जेव्हा मेस बंद असते तेव्हा खूप लागतात म्हणजे जेवणाचा खूप प्रॉब्लेम होतो, कारण बाहेर एवढं हॉटेलवर जेवू शकत नाही, खूप ऑइली वगैरे असतं. तर बाहेरचं तर इग्नोरच करतो आम्ही. आणि मेसच्या वगैरे तुम्ही बघू शकता की जेव्हा आपण टिफिन वगैरे लावतो 2-3 दिवस तर चांगलं देते, नंतर जे करायचं तेच होतं. पैसे दिलेले असते आपण आणि आपल्याला काही ऑप्शन नसतं. त्याच्यामुळे ते डबे वगैरे तर खाणेच लागते बळजबरीने. त्याच्यामध्ये हिंग वगैरे भरपूर टाकतात, पण ती जी टेस्ट असते ती डेली सेमच असते, त्याच्यामुळे खूप बोर होतं खाण्यासाठी पण. तो तुम्हाला तर मी डब्बा दाखवतो की कसा असतो, कोणत्या प्रकारे डबा येतो आणि त्याची टेस्ट वगैरे. तर हा मेसचा डबा आलेला आहे, आणि भाजी कोणती आहे काय माहिती, कारण कोणती पण असली तर टेस्ट डेली सेमच राहते. टोमॅटो आहे वाटतं आहे, काहीतरी मिक्स भाजी दिलेली आहे, परत ही खिचडी वगैरे. आणि डेली कोणती भाजी असो, टेस्ट तर सेमच राहते त्याची, त्याच्यामध्ये काही नवीन नाही आहे. त्याच्यामुळे भाजी कोणती आहे ते पण बघत नाही आम्ही. सो असं काही टिफिन वगैरे येतो, टेस्ट वगैरे तर सांगू शकत नाही. तुम्ही एखाद्या वेळेस तुम्ही जर बॅचलर असाल तर तुम्हाला माहिती आहे की टेस्ट कशी असते त्याची. परत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा घरी कॉल करतो आपण, किंवा जेव्हा आपलं रूमचं रेंट येतं किंवा मेसचा जे पैसे वगैरे द्यायची डेट येते, तर सगळ्यात जास्त लाज वाटते तेव्हा पैसे मागायला करून. कारण ह्या एजमध्ये खूप जास्त म्हणू शकता की मुलांना पैसे असे, जे मेल इगो असतो तो फक्त बाहेर मुलीसोबत चालतो, घरी चालत नाही. कारण पैसे अजून पण घरी मागणं लागते आपल्याला रेंट वगैरे द्यायला. सगळ्यात जास्त लाज तेव्हा वाटते जेव्हा घरी कॉल करतो की पैसे द्या वगैरे. तर त्यांचं काही म्हणणं नसतं, ते देतात पण आपल्याला खूप लाज वाटते, कारण ह्या एजमध्ये आपल्याला वाटतं की कुठं पण आपण सेटल व्हायला पाहिजे लवकरात लवकर. परत मुलींचं तरी लास्ट ऑप्शन असतं की लग्न करायचं, नाही काही झालं, एक्झाममध्ये फेल झाले वगैरे, लग्न करून घेतात. मुलांचं लास्ट ऑप्शन काय आहे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर काही चुकलं या व्हिडिओमध्ये किंवा काही जास्तीचं बोललो मी किंवा काहीतरी आवडलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.